हॅलो, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलवर. आजची आपली ही रेसिपी पनीरची असणार आहे. तुम्हा सर्वांना आठवतच असेल की आपण मागच्या व्लॉगमध्ये घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते बघितलं होतं. तर आता या बनवलेल्या पनीरची कोणती डिश आपण तयार करणार आहोत ते आपण बघूया. मी आज पनीर फ्राय बनवणार आहे. तसं तर तुम्ही ह्याच्या अनेक डिशेस बनवू शकता. पनीर बिर्याणी बनवू शकता, पनीर चिली बनवू शकता. पण हे आज मी माझ्या बाळासाठी पनीर फ्राय बनवणार आहे. तर चला आपण बघूया ह्याची रेसिपी. काही मोठं काम नाही आहे, अगदी झटपट 5 मिनटात रेडी होणारी रेसिपी आहे. तुमच्याकडे पनीर जर अवेलेबल असेल तर तुम्ही पटकन ही लंचला बाळासाठी बनवू शकता. यात मी हे घरी बनवलेलं पनीर यूज केलं आहे. ह्याचे मी असे हे मोठे मोठे क्यूब्स करून घेतले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट घेतलेली आहे. लहान मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही मिरची अवॉइड करू शकता. त्यानंतर मी हे दही ॲड केलं आहे. त्याच्यानंतर हा तिखट मसाला जो आपला घरचा आहे तो मी ॲड केला आहे. थोडा गरम मसाला ॲड केला आहे. थोडी हळद ॲड करणार आहे आणि स्वादानुसार मीठ. तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. पण दहीने थोडं आंबट तिखट असा स्वाद त्याला येतो, म्हणून मी दही ॲड केलं आहे आणि कोटिंगही छान होतं पनीरला. आता हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेणार आहे. आता हे सगळे मसाले एकत्र छान मिक्स होतील असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण पनीर कोट करणार आहोत. हवं तर तुम्ही मीठ व्यवस्थित आहे की नाही हे एकदा तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. हे आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता जे आपण पनीरचे क्यूब कापून ठेवले आहेत ते आपण ह्याच्यात कोट करून घेणार आहोत. लहान मुलांसाठी अगदी हेल्दी रेसिपी आहेत. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी पनीर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही ही डिश आरामात बनवू शकता. पनीरमधून आपल्याला खूप प्रोटीन मिळतं, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. जे दूध पीत नाहीत लहान मुलं त्यांच्यासाठीही अगदी एकदम परफेक्ट डिश आहे. सो तुम्हीही ही रेसिपी फॉलो करा. बघा तुमचीही लहान मुलं नक्की आवडीने खातील. आता हे आपण सगळे पनीरचे क्यूब छानपैकी मसाल्यात कोट करून घेऊया. आणि हे मी तुपात शॅलो फ्राय करणार आहे, कारण मी माझ्या लहान मुलाला देणार आहे. तुम्ही हवं तर तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. हे आता आपले सगळे क्यूब छानपैकी कोट करून झाले आहेत मसाल्यामध्ये. हे पनीर यूज करताना तुम्हाला वाटणारही नाही की आपण घरी बनवलं आहे. तुम्ही बघू शकता एकही पनीरला क्रॅक गेलेला नाही, अगदी व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट होत आहे. असं पनीर बनवून तुम्ही त्याच्या भाजीही वेगवेगळ्या बनवू शकता. पनीरची ग्रेव्हीवाली भाजीही तुम्ही बनवू शकता. सो एकदा नक्की ट्राय करा. घरच्या घरी पनीर तुम्ही बनवू शकता. कसं ते मी लिंक दिलेली आहे. आता आपले हे सर्व कोट करून झाले आहेत. थोडे क्रिस्पी होण्यासाठी मी वरून हे तांदळाचं पीठ लावणार आहे. सो मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व पनीरचे तुकडे आता मी हे तांदळाच्या पिठात घोळवून घेणार आहे. आता आपण छानपैकी हे रेडी करूया आणि तुपात शॅलो फ्राय करून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओत ह्याचा नक्की प्रयत्न करत असते की अगदी पटकन कोणती डिश होईल. सो जास्तही कष्ट न घेता पटापट होणाऱ्या डिशेस मी तुम्हाला दाखवत असते. आता हे आपण पॅन गरम करत ठेवला आहे. ह्यावर मी हे थोडंसं तूप चमच्याने पसरवत आहे. आता ह्यावर आपण जे आपण घोळवून घेतलेले पनीरचे तुकडे आहेत ते शॅलो फ्राय करून घेऊया. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. फास्ट फ्लेमवर ठेवला तर जळण्याचे चान्सेस असतात. सो मीडियम फ्लेमवर मी आता हे दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घेते. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा डिश कशी झाली आहे ती. धन्यवाद. बाय बाय.